छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कपाशी असून तालुक्यात जवळपास 32,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची लागवड झाली आहे। सुरुवातीला कपाशीचे पीक जोरात होते, मात्र या आठवड्यात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पीक बाधित होऊन पिकाचे उत्पन्न घटणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येतोय। तालुक्यातील सावळदबारा परिसरात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत असून शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे। कृषी विभागाकडून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। माझे नाव गणेश राजाराम गोतमारे, मी ठाणा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी असून मागच्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे यंदा कर्ज काढून शेती मशागतीसाठी कर्ज काढले आणि कपाशीचे पीक लावून शेतात कपाशीसाठी पीक तयार केले आणि आतापर्यंत कापूस लागवड केली आहे। आतापर्यंत पीक चांगल्या अवस्थेत होते, त्यानंतर आतापर्यंत मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे दिवसेंदिवस हे कपाशीचे पीक वाळत चालले। त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, पंचनामा करून हे कपाशीचे झाड असे कपाशीचे मर रोग झाल्यामुळे शेतात फार नुकसान होत आहे आणि दिवसेंदिवस कपाशीची रोगाची संख्या फार तीव्रतेने वाढत आहे। त्यासाठी अशी इथंच माझ्याच शेतात नाही तर बरेचशा शेतकऱ्यांच्या शेतात असं झालेलं आहे आणि कम से कम 30-35 एकरावरील शेतकऱ्यांच्या शेतात असेच प्रकार झालेले आहे। तरी शासनाने त्वरित पंचनामा करावा अशी नम्रतेने विनंती करतो।